खालत होतात मुलाला CETला पिल्लो हँडसम बॉय. हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. आणि चालू आहे बघा घरातली कामं वगैरे आणि काही गोष्टी तुमच्यावर शेअर करायच्या असतात. कसं असतं माहिती आहे का, काही गोष्टी मला तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणं मला खूपच गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेल नेमकं मी कशाबद्दल बोलते, का बोलते, कशासाठी हे तुम्हाला कळणारच आहे. तर त्यामुळे व्हिडिओमध्ये पूर्ण राहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणार नाही ना. आणि तुम्ही कसं माझी यूट्यूब फॅमिली आहात तर तुम्हाला मी माझी पूर्ण सांगत असते. माझ्या लाईफमधलं सगळंच काय तुमच्यावर मी शेअर करतच असते, नाही असं नाही. आणि जेवढं तुमच्याशी शेअर करते तेवढंच मला खरंच सांगते एकदम छान असं वाटतं. इथे चालू आहे माझं झाडून घेतलेलं आहे, त्यानंतर इथे पोछा वगैरे घर करत आहे. घरातलं कितीही नाही म्हणलं तरी घर खूप सारं घाण होतं. आमच्या इथे समोर ना हायवे आहे, त्यानंतर बॅक साईडला कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे तिथली धूळ वगैरे खूप सारी येते. म्हणून घर वगैरे पुसून घेतलं आणि त्यानंतर मग आलेले आहे इथे ड्राय रूममध्ये, म्हणजे माझी निमीची जी रूम आहे ना तिथेच हे केलेलं आहे. तर बरेच जण म्हणतात की होम टूर द्या, तर हो नक्की होम टूर देणार आहे. सध्या ना इतकं काम वाढलेलं आहे ना, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं आणि होम टूर करायचं म्हणलं तर घरातलं तुम्हाला माहीत आहे की आता पाऊस तर सुरू झालेला आहे पुण्यात. तर माझे तर अख्ख्या हॉलमध्ये तर कपडे पडलेले असतात बघा. तर होम टूर द्यायचं म्हणलं की घर पूर्ण सगळं व्यवस्थित टापटेपमध्ये पाहिजेत, नाही तर तुम्ही म्हणसाल कसा राडा केलेला आहे आणि त्यात तो होम टूर वगैरे देत आहे. अशा काही गोष्टी असतात, त्यामुळं मी होम टूर आणखी तसं होल्डवर ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा इथे मी लावलेले आहे मशीन. बरेचसे कपडे वगैरे पडलेले असतात. मी रोजच्या रोज मशीन लावत नाही, तर आठवड्यातनं 2, 3, 4 जसं कपडे जमेल तसं मी इथे मशीन लावते. आता मुलं मोठी झालेली आहेत त्यामुळे कपडे खरं सांगते, आपण म्हणतो लहान मुलांचे कपडे जास्त पडतात, पण असं नाही आहे. लहान मुलांचे सोडा पण मोठ्यांचे सुद्धा तेवढेच कपडे पडतात. तर माझ्या दोन्ही मुलांचे कपडे खूप सारे पडतात. आता हल्ली असं व्हायला लागले ना, एक दिवसात तरी मशीन लावायला लागले. मुलं लहान असताना आठवड्यातनं 2दाच माझी मशीन लावली जायची, पण आता तर जास्त वेळा लावली जात आहे. त्यानंतर बघा निमिष आलेला आहे स्कूलने, आणि स्कूलला आल्यानंतर मी त्याचा टिफिन पहिला चेक करत असते. कारण काय होतं की स्कूलला आल्यावर बाकी दुसरं काही खायचं असतं त्याला, म्हणजे नाही का वरचं जे जंक फूड असतं ना ते खायचं असतं. पण मी पहिला चेक करते टिफिनमधलं जे काय आपण दिलेलं आहे ते खातोय का नाही, ते चेक केलं. पण त्याने सगळं काही खाल्लेलं होतंच. आणि त्यानंतर बघा कालची 2 चपाती आणि आजच्या 2 चपाती आणि कालची 1 भाकरी राहिलेली होती. तर काय करावं मला प्रश्न पडलेला होता. तर म्हणलं खरं सांगते की मला अजिबात वाया घालवायला आवडत नाही. मग त्यानंतर मग म्हणलं चला निमिषला म्हणलं तुला तुकडे करू का, निमिष म्हणला कर. आणि मग शाळेत आल्यानंतर मग आता वाजले आहेत बघा 4, 4:30 झालेले आहेत. आणि म्हणलं चला जाऊ दे, म्हणलं तुकडे वगैरे बनवावे. आणि माझ्या मोठ्या मुलाला अजिबात तुकडे आवडत नाहीत. असंच मुलांचे पापा पण बिलकुल तुकडा असं कधीच खातच नाहीत अजिबात. असं भाकरी चपाती ह्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. आणि गावाकडं तर बघा सगळ्यात फेमस असा हा मेनू आहे. आणि मला खरं सांगते की गावाकडचे जे काही पदार्थ असतात बघा ते जास्तीत जास्त आवडतात. आणि कधी असं होतं ना की माझ्या घरात कसं झालं की आता तुकडं फक्त निमिष मी म्हणलं तर तो खातो, नाही तर अदरवाईज तुकडं बनवलंच जात नाही आणि राहतच नाही. शिल्लक ना राहिली तर काय होतं, मी तव्यावर अर्धी चपाती वगैरे टाकते, मग ते एकदम क्रिस्पी वगैरे होते. गरम तव्यावर टाकल्यानंतर होतं बघा तसं. तुकडं म्हणलं की एकदम मस्त असे खमंग असे लागतात बघा. चकुल्या केल्यानंतर एवढं टेस्टी लागत नाहीत, पण तुकडं केल्यानंतर एकदम भारी टेस्ट लागते. नॉर्मल जसं फोडणी देतो तसं दिलेला आहे. आणि त्यामध्ये घातलेलं आहे काळं तिखट, जे सोलापूरचं आमचं प्रसिद्ध काळं तिखट आहे ना ते घातलेलं आहे. आणि त्यामध्ये घालत आहे मी पाणी लवकर आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ वगैरे घालायचं आहे. आणि खरं सांगते यम्मी टेस्ट एकदम भारी असं लागतं. साखर पण मी घातलेलं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. खूप दिवस झालं शेंगदाण्याचं कूट खाऊन म्हणलं चला बनवाय. कारण आमच्या प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट नसतं. आईकड होते ना त्यावेळेस मी शेंगदाण्याची भाजी म्हणजे कुट्टा असलेली भाजी खाल्ली होती. त्यानंतर मी बनवलीच नाही लिटरली 10 दिवस. तर कुट्टा हा आमच्या भाजीत नसतो, त्यामुळे खाल्लं गेलं नाही. म्हणलं चला तुकड्यामध्ये आज आपण टाकून घ्यावं. त्यानंतर ह्या बारीक केलेले जे तुकडे होते ना आपले चपातीचं आणि भाकरीचं त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि एकदम मस्त यम्मी टेस्टी लागतं बघा. एकदा करून बघा. मेन म्हणजे ताज्या चपातीचंच करा, मुलांना पण हेल्थसाठी चांगलं असतं आणि शिळं पण मुलांना खाऊ घालून ये ना ह्यासाठी. त्यानंतर बघा इथं अशा पद्धतीने थोडंसं मी पातळ ठेवलेलं आहे, जेणेकरून एकदम मस्त आणि यम्मी टेस्ट लागते. आणि मी आणि निमिष आम्ही दोघं पण खाऊन घेणार आहोत आता.
त्यानंतर बघा मी आणि निमिषने तुकडे वगैरे खाऊन घेतले. आणखी तरी दिवस मावळलेला नाही आणि इतकं पोट भरलं माहिती आहे का. तर आणि तनिषला म्हणलं तुला ठेवू का, तो गेलेला होता जिमला. तर तो म्हणला मम्मा मला तसलं काय आवडत नाही. आणि खरं सांगते तर अजिबातच तो खातच नाही. त्याला तसलं काय आवडतच नाही काय माहीत, पण त्यानं तुकडं वगैरे कधीच खाल्लेलं नाही आहे. त्यानंतर बघा दुधावरची साय होती ती मी आता इथे काढून घेत आहे. आणि बरेचसे कामं आपल्या घरामध्ये असतात बघा, कितीही नाही म्हणा लेडीजला जीवावर येईल अशी कामं असतात बघा ना. आता हल्ली तर तुम्हाला मी गोष्ट शेअर करते. माझ्याकडे बायका यायचं नावच घेत नाही आहेत कामाला. मी बायकांना काही बोलत नाही काही नाही, पण ते येतात 2 दिवस थांबतात आणि जातात. असा प्रॉब्लेम झालेला आहे माझ्याकडे. आणि त्या 2 दिवसाचं त्यांची जी मेहनत असते ते पैसे पण घ्यायला येत नाहीत. मग काल काय झालं होतं, मी डॉक्टरांकडे गेले होते आणि ते एक मावशी होत्या. त्यांना म्हटलं अशा एक मावशी आहेत दिसायला. मी त्यांचं सगळं वर्णन केलं. 2 दिवस कामाला आल्या, परत आल्याच नाही त्या. म्हणलं त्या जर तुम्हाला दिसल्या तर त्यांना तेवढं सांगा म्हणलं 2 दिवसाचे पैसे घेऊन जायला वगैरे. कारण की माझं पर्सनली नेचर असं आहे की कोणाचं कष्टाचं घ्यायचं मला बिलकुल आवडत नाही. थोडंसं माझ्याकडनं जास्त त्यांना गेलं तर चालेल, पण कोणाच्या कष्टाचं घ्यायचं नाही असं थोडंसं माझं स्वभावच तसा आहे. नॅचरली तसा माझा आहे स्वभाव. मग मला ॲक्च्युली मी काही जास्त खाली हिंडत नाही सोसायटीमध्ये वगैरे. काम असेल तर जायचं, तेवढं काम करायचं आणि यायचं. आणि ते मेन म्हणजे त्या मावशींचा नंबर मी घ्यायचं विसरले होते. कारण मी त्यानंतर लगेच मी गावाला गेले आणि गावाला गेल्यानंतर मग म्हणजे 2 दिवस काम केले. म्हणलं घेईन म्हणलं, काहीतरी कामामध्ये गुंग झाली त्यामुळे ते राहून गेलं होतं, असं झालं होतं. त्यामुळे त्यांचा नंबर घेतला नाही. त्यामुळे नंबर न घेतल्यामुळे जास्त प्रॉब्लेम आला. तर बघू आता ते कधी येत आहेत वगैरे पैसे घेण्यासाठी. हां असं खाली ठेवतात का, खाली ठेवतात. प्लेट घे, तिथं प्लेट आहे, तिथं प्लेट आहे, प्लेट तिथं आहे, घे. अवघडे पोरं हे खाली कसं ठेवलं. टाईल जरी ही असली ना व्हाईट किती पण, तरी पण असं नाही ठेवायचं रे पिल्लू माझं. खूप जणांची कमेंट येते किती पडले तुमच्या मुलाला CETला. पिल्लू कमेंट आली की किती पडले तुमच्या मुलाला CETला. 99.81. हा माझा हँडसम बॉय, हुशार बॉय. आणि बघा जिमला आल्यानंतर प्रोटीन शेक पिल्यानंतर इथे चालू आहे आमचं ब्रेड आणि न्यूटीला खाणं. ह्याच्यावर ड्रायफ्रुट्स खिसायचे तनू, खूप भारी लागेल. चला खावा आता, आवरते मी. निमिष देवाला बाळा, निमिष देवाला लाव. ए चू देवाला दिवा लाव. काय झालं, वातावरण मस्त झाले ना. चल चिकू देवाला दिवा लाव पटकनी. तिथं हे पण कर, ते लाईट लाव पाठमागची गणपतीची पण. अरे वा, स्वामींची पण लावली ना. बघा हा माझा छोटा मुलगा आहे ना आमचा निमिष, देवाला दिवा लावतोय. दिवाला अरे सांडा लागला मी, नीट तर तेल घाला रे. असं वास घेऊन ये. आणि TV बघत चालू आहे आणखी. त्यानंतर ना डोकं थोडंसं दुखत होतं माझं, त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे मस्तपैकी चहा प्यायला. कारण की काय माहिती आहे का, थोडंसं एवढी सवय लागलेली आहे ना आता की चहा प्यायची, की वाटतं की चहा मस्त गरम गरम प्यावं. वातावरण पण असं मस्त असं थंड झालेलं आहे आणि खूप छान असं पुण्यात वातावरण झालेलं आहे बघा. त्यानंतर इथं चिकू माझा दिवा वगैरे लावून घेत आहे. आणि चला आता बघा बेडरूममध्ये आली आहे. राडा बघा, कपड्यांचा ढिगारा कसा पडला आहे. ते सगळं पहिला ढिगारा आवरते. बेडरूममध्ये आले तर बघते तर हा राडा आवरायचा राहिलेलाच आहे. त्यामुळे मी कपडे वगैरे सगळे घडी घातले, ते काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं नाही. तर जिथले तिथे सगळे कपडे वगैरे ठेवून घेत आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला म्हटलं ना मी शेअर करायचं राहिलं आहे, तुम्हाला शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये माझा छोटा मुलगा आणि मोठा मुलगा ह्या दोघांचे आज भांडणं होणार होती. व्हिडिओ चालू होता त्यामुळे ते शांत बसले. भांडणं म्हणजे काय कडाक्याची भांडणं झाली असते मला तर असं वाटतं ह्या भावाभावांची. आणि काय होतं माहिती आहे का, छोटा मुलगा दिवा लावतो आणि मोठ्या मुलाला दिवा लावायचा नसतो. हा दोघांचं तू लाव मी लाव हे करण्यातच वेळ गेला त्यांच्या दोघांचा खूप सारा. आणि मग शेवटी
छोट्याने दिवा लावला, कारण त्याला वेड आहे असं स्वतःहून लावतो तो कधी कधी. पण त्याला खूप, मी जर घरात नसले ना कधी, स्वतःहून दिवा लावतो. त्याला सांगावंच लागत नाही की निमिष दिवा लावलास का फोन करून वगैरे. पण मी जर घरी असेल तर थोडेफार नखरे चालू असते. ते म्हणतो मी का लावू, मग भैयाला सांग. अशी 2 मुलं असते ना, असं होतं. आज भांडणं होती वाचलीच बघा त्यांची. कॅमेरा ऑन केले की भांडणं स्टॉप होतात, बोलणं त्याचं एकदम थांबतं. मम्मा सगळं शूट करत बसते, असं त्यांचं म्हणणं असतं. तर तुमच्या घरात पण अशी 2 मुलं असल्यानंतर होतं का, सांगा मला कमेंट करून. त्यानंतर बघा कपडे माझे ना जेवढे आहेत तेवढे सगळे ठेवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता तनीच्या रूममध्ये चाललेले आहे. ते त्याच्या रूममधले सगळे कपडे वगैरे ठेवून घेणार आहे. तर एका ताईची कमेंट आली होती की तुमचं हे जे काय तनीचं वॉर्डरोब आहे ना, त्याची तुम्ही टूर द्या. पण असं टूर देण्यासारखं काय एवढं म्हणजे नाही आहे खरं. अरेंज वगैरे केलेलं, आपले कपडे वगैरे ठेवून घेतलेलं आहे. काचेचं फक्त त्याला डोर वगैरे लावून घेतलेलं आहे. असे ड्रॉवर केलेले आहेत. त्यानंतर त्याने स्वतः त्याचे हँगरने वगैरे कपडे नवीन नवीन त्याने अडकून ठेवलेले आहेत. म्हणजे पलीकडचं जे वॉर्डरोब आहे ना आमच्या होणाऱ्या सुनबाईचं, ते वॉर्डरोब सध्या आता मीच वापरते आहे. आता सध्या तर माझा हक्क आहे, त्यामुळे मी वापरते. बघू सुनबाई त्या तिला रिकामं करून द्यावं लागेल. कारण माझ्या ना कपड्यामध्ये, माझ्या बेडरूममध्ये ना, माझ्या कपड्यात माझे कपडे बसत नाही. साडी ठेवायला सुद्धा जागा नाही. 100 साडी मी तिकडे ठेवल्या, मग साड्या सगळ्या तिकडं हे केल्या. आणि बघा आजची गंमत एक सांगते तुम्हाला. मी कपडे मशीन तर लावले, तुम्ही बघितलंच. पण मी कपडे वाळू घालायचंच विसरून गेले लिटरली. का होतं माहिती आहे का, नेहमीची बेडरूम आहे ना त्या साईडला पडते ना, तर काय होतं की माझ्याकडून ना त्या बाथरूममध्ये जायची मी सवय लावून घेतलेली आहे. पण आज लिटरली मी जायचं विसरले. नाही तर तिथं गेले ना, मला समोर कपडे दिसले ना, मी पटकन वाळू घालते. आणि नेमकं मी गेले तिथे आणि मला कपडे दिसले. मी म्हणलं अरे म्हणलं आता कपडे खूपच उशीर झाला वाळू घालायला, तरी पण म्हणलं वाळू घालून टाकावं. पावसाचं वातावरण झालेलं आहे. बघताय ना कसं आहे की पाऊस एकदा सुरू झाले की मग कपड्यांचे खूप हाल होतात. सारखं घरातनं आत, आतनं बाहेरनं आत, हे सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. त्यामुळे वाळू घातले, जेणेकरून आता तरी पाऊस पडणार नाही असं तर वातावरण होतं. त्यामुळे म्हणलं रात्रभर वाळू जाते. तशी आंबटवलं आपल्या मशीनमधून निघतातच. त्यामुळे त्यानंतर मला सवय आहे बघ, जिथल्या तिथं सामान ठेवून टाकायचं. म्हणजे जिथल्या तिथं मशीनमध्ये त्याच्यावरती तो टब नेऊन टाकला आणि सगळं काही हे करून ठेवलं. आणि त्यानंतर म्हटलं आता उद्या टिफिनला बनवायचं काय, तर भाजीपाला आणलेला होताच. तर म्हटलं चला आता उद्या भेंडी वगैरे बनवूया. आणि त्यामुळे ना इथं मी भेंडी स्वच्छ अशी धुवून घेत आहे. पूर्ण त्याची घाण निघून जाईल एवढं असं स्वच्छ धुवून घेतलेलंच आहे. आणि त्यानंतर बघा फ्रेंड्स, एका ताईची कमेंट आली, तर तुम्ही जे काही भाज्या वगैरे धुताय ना, हा ट्रे कुठून आणलेला आहे. तर ॲक्च्युली हा आमचा बेसिंग आहे ना, त्याच्याबरोबरच हा मिळालेला आहे गिफ्ट. त्यानंतर बघा डिनरसाठी पोहे बनवलेला आहे. सकाळची भाजी चपाती पण थोडी शिल्लक आहे. भात वरण पण आहे. म्हणलं थोडे साईडला पोहे करावं, जेणेकरून अन्न वाया जाऊ नये ह्यासाठी. आणि मी तर अजिबातच जेवणार वगैरे नव्हते, कारण की तुम्हाला सांगितलंच मी तुकडं वगैरे खाल्लं होतं. मी रात्री मी अजिबातच जेवण केलं. इतकं पोट भरलं ना तुकड्याने, खूप हेवी झालं मला ते. आणि त्यानंतर मग भाजीपाला आणलेला होताच. मग म्हटलं चला आता भाजी वगैरे सगळे नीट वगैरे करून ठेवावं, की आता खूप उशीर झालेला आहे बघा. ते आहे ना, काय करावं मला प्रश्न पडला. तर अशी तर भाजी मी नाही ठेवू शकत नाही ना. आणि हल्ली काय करते माहिती आहे का, सगळ्या भाज्या वगैरे वॉश करत बसून नाही, मी तसंच ठेवते कोरडी. आणि वॉश केलं ना फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना, ते खूपच खराब होतात. मी असं बघितलेलं आहे. त्यामुळे मी हल्ली काय करते की भाजी वॉश न करताच फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेते. आणि पालेभाज्या सगळ्या आता नीट करून वगैरे ठेवत आहे. पहिल्यांदा काय करते, आता माती पण येते ना खूप सारी त्यांच्या, त्यामुळे साईडचं जे आहे ना ते सगळं मी काढून टाकते. डायरेक्ट आपलं चाकूने कट करून टाकते. तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण कट करते, साईडला टाकून देते. म्हणजे आपल्या भाजीपाला खरं सांगू का एकदम पटपट अशा नीट केल्या जातात. आणि हल्ली तुम्हाला बोललेच मी, मावशी नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे इतके हाल होत आहेत ना माझे. मावशी असते तर भाज्याची चिरून सगळं देते मला, त्यामुळे मला एवढा त्रास होत नाही. पण आता हल्ली कसं झालं आहे की मावशी नसल्यामुळे मला प्रचंड अशी हे झालेलं आहे. पण मावशी म्हणतात तुमच्याकडे येतो मी एक्स्ट्रा कामासाठी वगैरे, पण मला एक्स्ट्रा कामासाठी लावायची फक्त नाही आहे फ्रेंड. माझ्या घरातलं रोजच्या रोज झाडू पोछा झालं पाहिजे, ह्यासाठी मला बाई पण पाहिजे. पण 2-2 बायका, मग त्या म्हणतात की दुसरी बाई लाव आणि मी फक्त तुझं वरचं काम करते वगैरे तुमचं. तर मला ॲक्च्युली तसं करायचं नाही, एकच बाई लावायचं. कारण दोघींची वाट बघण्यात मला वेळ घालवायचाच नाही आहे ह्यासाठी. त्यानंतर बघा आता इथं प्लॅन थोडासा चेंज झालेला आहे. तर शेपू आणलेला होता ना, मग शेपू नीट केला आणि म्हटलं नको आता हे भाजीपाला खराब होईल. नंतर कसं होतं, वेडनेसडेला आमच्याकडे स्नॅक द्यावं लागतं टिफिनला, आणि मग त्या दिवशी मग भाजीपाला वापरला जात नाही. तर म्हटलं आता इथं भेंडीचं कॅन्सल करून टाकावं प्लॅन. भेंडी आहे ते व्यवस्थित असं पुसून
फ्रीजमध्ये ठेवून टाकावं, म्हणजे मला थर्सडेला किंवा फ्रायडेला भेंडी वगैरे बनवता येईल. मग आता चिरून ठेवलं तर भेंडी थोडी चिकट होईल ना, त्यामुळे मी तर भेंडी चिरून ठेवायचं भानगडीतच पडत नाही आहे. तर मला जाऊ द्याच व्यवस्थित असं पुसून हे करावं. तुम्हाला वाटेल आता ही कॅरी बॅगमध्ये का भरत आहे भेंडी वगैरे, तर काय सांगू फ्रेंड्स, जे काय फ्रीजमध्ये ठेवायचे जे काही डबे वगैरे आणले होते ना, सगळे कुठे गेले. मी गावावर आले बघते तर डबे दिसत नाही. त्या प्रत्येक डब्यामध्ये काही ना काही ठेवलेलं दिसतंय मला. तर म्हणलं आता जाऊ दे, ते डबे काय नाही म्हणलं तसंच ते कुठं रिकामं करत बसणार, आणि ते आणलेलं जे काही सामान आहे ते कुठं ठेवणार. पण आता बघा, आता ॲमेझॉनमधून मागूनच घेईन मी आणखी एक्स्ट्राचे डबे वगैरे. त्यानंतर शेपू करायचं उद्या टिफिनला प्लॅन ठरलेलंच आहे. त्यानंतर मग इथे भाजीत जोपर्यंत त्याच्यातली माती घाण निघून जात नाही ना, तोपर्यंत शेपू व्यवस्थित असा हलक्या हाताने इथे मी धुवून घेत आहे. खूप असा जोर लावून धुवायचं नाही, त्यातलं जे काही न्यूट्रिशन असतं ना ते सगळं निघून जातं. हलक्या हाताने वगैरे मी खूप वेळा धुवून घेतलं, एकदम स्वच्छ अशी शेपू धुवून घेतला. आणि त्यानंतर सगळं कट करून ठेवते. सकाळच्या घाईमध्ये ना खूप घाई होते, आणि अशा पद्धतीने पॉटमध्ये एका ठेवून घेतलं. तुम्हाला म्हणलं डबे नाही येतात तर सध्या, त्यामुळे पॉटमध्ये ठेवून घेतला. तर फ्रीजमध्ये ठेवून घेते. आणि फ्रेंड्स, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, जास्तीत जास्त लाईक करा. ओके, बाय. सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.